साथ साथ है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, मैं हूं ना, कल हो ना हो, ओम शांती ओम या यशस्वी चित्रपटांमध्ये काम करूनही त्यांना इतकी ओळख नाही मिळाली जी त्यांना एका टीव्ही सिरीजने दिली। विनोदी, खोडसर, मिश्किल स्वभावाचे धनी श्री सतीश शहा यांचा जन्म गुजरातमध्ये झाला। नाही मी माझा जन्म तिथे झाला। फॉर्जेट स्ट्रीट, चिखलवाडी, फॉर्जेट हिल आम्ही क्रिकेट खेळायचो। सुनील गावस्कर, मिलिंद रेगे, सुधीर नाईक, आम्ही सगळे लहानपणी। तर आजूबाजूला सगळे महाराष्ट्रीयन आणि पारसीच होते। बरोबर। घरातील वातावरण कलाविश्वातील नसले तरी मेहनत आणि स्वतःवरील निष्ठा आणि हिमतीने मुंबईमध्ये त्यांनी आपलं नाव लौकिक केलं। मी ॲक्टिंगच करीन आणि त्याला माझा व्यवसाय करीन। सतीश शहा यांनी अरविंद देसाई यांची अजीब दास्तान या चित्रपटातून सिनेमात पदार्पण केलं। या चित्रपटात हवी तशी ओळख मिळाली नाही। त्यानंतर त्यांनी काही वर्षातच जाने भी दो यारो या चित्रपटातून त्यांनी जबरदस्त लोकप्रियता मिळवली। ओल्ड इज गोल्ड, नया मॉडल है फिर भी खराब कर ली क्यों? That's why I enjoyed playing the dead body also. That's why I guess people enjoyed me playing a dead body. या चित्रपटातील डिमेलो या नावाची त्यांच्या मनपा आयुक्ताची भूमिका आजही लोकांच्या हृदयात अमर आहे। कमाल है सर। तनेजा, लेकिन इधर झोपड़पट्टी किधर है? I even got a headlines in newspaper, Satish Shah better dead than alive. I laughed a lot. सतीश शहा यांनी 250हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं। अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केलं। शांत रहिए पिताजी, शांत रहिए, मैं जो कुछ भी कर रहा हूँ ठीक कर रहा हूँ। दूरदर्शनवरील ये जो है जिंदगी या मालिकेत एकाच मालिकेत त्यांनी 60 पेक्षा अधिक भूमिका साकारून त्यांनी हास्याच्या वाटेवरील आपली स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण केली। आणि तसं मी एक केमिओ रोल सुरू केला। फर्स्ट वाला लॉयर झालो, सेकंड मध्ये मी तो सेल्समॅन झालो ऑफ द सोफा कम बेड। आणि तो माझा केमिओ एवढा गाजला की इट बिकेम पार्ट ऑफ द फॉर्मॅट। सतीश शहा म्हणजे जबरदस्त विनोद बुद्धी, त्यांची सहज संवाद टायमिंग आणि त्यांनी दिलेल्या हास्याचा खास स्पर्श याचं एकमेव उत्तम उदाहरण आहे। प्रेक्षकांना साराभाई वर्सेस साराभाई मधील इंद्रवदन साराभाई या मालिकेतील त्यांचं पात्र हे त्यांच्या जबरदस्त विनोद बुद्धीची ओळख करून देतं। अगर तुम थोड़ी सी मेहनत करके उन्हें रोसेश की कविता समझा दो तो क्या बुरा होगा? रोसेश की कविता मैं कैसे समझाऊंगा जब मुझे खुद समझ में नहीं आती। हम साथ साथ है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, मैं हूं ना, कल हो ना हो, ओम शांती ओम या अनेक गाजलेल्या सिनेमांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला वेगळे स्वरूप मिळवून दिलं आणि प्रेक्षकांनी त्यांना यशाच्या उंच शिखरावर नेऊन बसवलं। I was too tall and well built for a comedian. I had too soft a face to become a villain. And I was not conventionally good looking as a hero. So my struggle was the worst. गेल्या काही वर्षात सतीश शहा हे किडनीच्या आजाराशी झुंज देत होते। काही दिवसांपूर्वी त्यांच्या किडनी ट्रान्सप्लांट झाला, मात्र प्रकृती सुधारणा झाली नाही। 25 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता वयाच्या 74व्या वर्षी मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं। त्यांच्या आकस्मिक निधनाने चित्रपट, दूरदर्शन आणि सर्व रसिक मंडळींमध्ये शोककला पसरली। सतीश शहा यांचा हजरजबाबीपणा, त्यांची विनोदाची चाणाक्ष शैली चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहील। हे आहेत आमचे आणखी काही व्हिडिओ। जर तुम्हाला आमचं काम आवडलं तर सबस्क्राइब नक्की करा।